तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अधिपतीला गाणं शिकण्यासाठी आग्रह करत असते, मात्र अधिपती तिला स्पष्टपणे नकार देतो आणि तिला सांगतो की आईसाहेब मला माफ करा, पण मला हे गाणं वगैरे नाही जमणार आता. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती असं कसं बोलताय तुम्ही, आम्ही त्या सरगम मॅडमला शब्द दिलाय, म्हणजे आमच्या शब्दाची काहीच किंमत नाही का. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब असं नाही आहे, पण खरंच फॅक्टरीमध्ये खूप काम असतं आणि आता हे सगळं आम्हाला नाही जमणार. आणि त्यामुळे मग भुवनेश्वरी नाराज होते. ती अधिपतीला म्हणते की ठीक आहे, तुम्ही आमच्या पुढे हातच जोडले म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार, पण यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की आमच्या शब्दाची काही किंमत नाही. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब आम्ही असं म्हटलोय का. तर भुवनेश्वरी म्हणते मग आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे तुम्ही गाणं शिकायला तयार व्हा. आणि त्यामुळे मग अधिपतीचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो ठीक आहे. त्यामुळे भुवनेश्वरी खुश होते. दुसरीकडे अक्षरा तिच्या साड्यांच्या घड्या घालत असते आणि मग मध्येच तिला अधिपतीची आठवण येते आणि मग ती त्याच्याच आठवणींमध्ये हरवून जाते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात, मात्र ते आले आहे त्याचीसुद्धा अक्षराला चाहूल लागत नाही. त्यांनी मोठ्याने आवाज दिल्यावर ती भानावर येते. चारुहास सर तिला विचारत असतात की काय झालं, बोललीस का तू अधिपतीसोबत. तर अक्षरा सांगते की बाबा आज मी त्यांच्यासोबत बोलणार होते, म्हणजे जवळजवळ बोललेच होते, मात्र तितक्यात मॅडम त्या ठिकाणी आल्या आणि मग आमचं बोलणं अर्धवट राहिलं. अधिपती त्यांच्यासोबत निघून गेले. आणि ते ऐकून चारुहास सर तिला म्हणतात की अक्षरा हा तुझ्यासाठी एक संकेतच आहे असं म्हण, आणि आता अधिपतीसोबत घरात बोलण्याचा प्रयत्न करू नको. हवं तर तुम्ही दोघेजण बाहेर कुठेतरी फिरायला जा. निवांतपणे तू अधिपतीला तुझ्या मनातील गोष्ट सांग, त्याला समोर बसव आणि तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्याला सांग. आणि चारुहास सरांची ही कल्पना अक्षराला सुद्धा पटते. तर चारुहास सर पुन्हा पुन्हा तिला हेच सांगतात आणि म्हणतात की आता वेळ घालवू नको. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी त्या सरगमला कॉल करून सांगते की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यावर सरगम विचारते काय. तर भुवनेश्वरी सांगते की अधिपती गाणं शिकण्यासाठी तयार झाले आहेत आणि ते सुद्धा तुमच्याकडून. आणि ते ऐकून सरगमला तर खूपच आनंद होतो. ती म्हणते की मॅडम आता बघाच तुम्ही मी काय करते ते. त्यावर भुवनेश्वरी म्हणते आम्हाला फक्त स्वप्न दाखवू नका, तर खरंच काहीतरी करून दाखवा. आणि त्यावर सरगम हो म्हणते. ती खूपच खुश झालेली असते. तर दुसरीकडे अधिपती झोपी गेलेला असतो. तर अक्षरा त्याच्या जवळ जाऊन बसते. ती अधिपतीच्या चेहऱ्यावरून केसांवरून हात फिरवते आणि त्याच्या अंगावर पांघरूणही घालते. त्याचवेळी अधिपतीला जाग येते. अक्षराला आपल्या जवळ बघून त्याला आश्चर्य वाटते. तो विचारतो की काय झालं मास्तरीनबाई. त्यावर अक्षरा म्हणते काही नाही, मी फक्त पांघरून नीट करत होते. आणि मग ती पटकन बेडवर जाऊन बसते. तर अधिपती गालातल्या गालात हसत असतो आणि मग तो अक्षराला झोपायला सांगतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरी देवीचा आशीर्वाद घेते आणि ती आशीर्वाद घेताना मनाशी म्हणत असते की आम्ही जे काही करतोय ते अधिपतींच्या चांगल्यासाठीच, त्यामुळे आम्ही जे काही करतोय त्यात आम्हाला यश दे. तर दुसरीकडे अक्षराला बेडवर अधिपतीचं शर्ट सापडतं आणि मग ती शर्ट जवळ घेत मनाशी म्हणते की आता काही करून आजच्या आज माझ्या मनातील गोष्ट अधिपतींना सांगायलाच हवी. आता वेळ घालवून चालणार नाही. बाबांनी सांगितले त्याप्रमाणे मी त्यांना बाहेर घेऊन जाते आणि माझं प्रेम त्यांच्यासमोर कबूल करते. आणि मग ते शांताताईंना अधिपती कुठे आहेत ते विचारते. तेव्हा तिला समजतं की अधिपती हॉलमध्ये आहे. तर दुसरीकडे मुंबईमधून काही लोक मीटिंगसाठी येणार असतात, त्यामुळे अधिपतीला लवकर फॅक्टरीत जायचे असते. तो देवीचा आणि भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेतो आणि भुवनेश्वरीला सांगतो की उद्यापासून आपला माल मुंबईत जाणार. आणि ते ऐकून भुवनेश्वरी खुश होते, पण ती पुन्हा गाण्याचाच विषय काढते. त्यामुळे अधिपती म्हणतो की आईसाहेब आज आमची महत्त्वाची मीटिंग आहे. आणि तो तिथून जाण्यासाठी निघतो. तितक्यात अक्षरा येते. ती अधिपतीला म्हणत असते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई आता आम्हाला उशीर होत आहे, आपण नंतर बोलू. आणि मग तो नाश्ता न करतात तसंच निघून जातो. तर अक्षरा नाराज होते. दुसरीकडे फॅक्टरीमध्ये त्या सगळ्या बायका आलेल्या असतात. नीलम मात्र घाबरलेलीच असते. त्या बायका तिला विचारतात की काय झालं, पण ती काही सांगत नाही, कारण तिला भीती वाटत असते की जर तिने त्या रमेशबद्दल कोणाला सांगितलं तर तो तिच्या घरच्यांना मारून टाकेल. आणि मग त्या बायका आपापल्या कामासाठी जातात. आणि मग त्यानंतर तो रमेश त्या ठिकाणी येत पुन्हा नीलमला त्रास द्यायला सुरुवात करतो. ती खूप घाबरलेली असते, पण तो माणूस काही ऐकत नाही.
त्यामुळे नीलम म्हणते की ओंकार साहेब तुम्ही, त्यामुळे तो रमेश घाबरतो तर नीलम पटकन तेथून पळून जाते. तर दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना म्हणत असते की बाबा बघा ना, नेहमी असंच होतं, अधिपतींना माझ्यासाठी वेळच नसतो. आजसुद्धा मी त्यांच्यासोबत बोलायला गेले पण ते फॅक्टरीत निघून गेले आणि जेव्हा त्यांना वेळ मिळतो ना तेव्हा मध्येच कोणीतरी येतं, आमचं बोलणं पूर्ण होतच नाही. तर चारुहास सर म्हणतात अक्षरा, म्हणूनच मी तुला सांगत होतो की तू अधिपतीला बाहेर घेऊन जा आणि बाहेर तुम्ही बोला. त्यावर अक्षरा म्हणते पण अधिपतींना माझ्या मनातलं कळत कसं नाही, काल तर ते मला म्हणत होते की तुम्हाला हवा तेवढा तुम्ही वेळ घ्या, आता काय मी म्हातारी होऊ का. आणि ते ऐकून चारुहास सर हसू लागतात. तर अक्षराला सुद्धा हसू येतं आणि मग चारुहास सर तिला सांगतात की अधिपती नाश्ता करून गेला नाहीये ना, मग तू एक काम कर, तुझ्यासाठी आणि त्याच्यासाठी डबा घे आणि सरळ फॅक्टरीमध्येच जा. फॅक्टरीच्या पाठीमागेच आपलं शेत आहे आणि मग तुम्ही दोघेजण वनभोजनाला तिथेच जा आणि त्यावेळी मग तू अधिपतीला तुझ्या मनातली गोष्ट सांग. आणि चारुहास सरांची ही आयडिया अक्षराला सुद्धा पटते आणि मग ती तसंच करायचं ठरवते. दुसरीकडे ओंकार मुंबईवरून जे लोक येणार असतात त्यांच्या स्वागताची तयारी करत असतो आणि मग ते लोक येतात. त्यांना फॅक्टरीमधले सगळेच प्रोडक्ट खूप आवडलेले असतात आणि मग अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि त्यांच्या मीटिंगला सुरुवात होते. ते लोक अधिपतीला सांगतात की आम्ही परदेशामध्ये सुद्धा काही सॅम्पल पाठवले होते आणि धडाधड ऑर्डर यायलाही सुरुवात झाली आहे. आणि ते ऐकून अधिपती तर खूपच खुश होतो, कारण त्याने फक्त मुंबईपर्यंतचाच विचार केलेला असतो. आणि मग त्यानंतर त्यांची मीटिंग सुरू होते. दुसरीकडे लंच ब्रेक होतो, मात्र रमेशने सांगितल्याप्रमाणे एक माणूस त्या बायकांना सांगतो की आज तुम्ही नेहमीच्या ठिकाणी जेवण करण्यासाठी जाऊ नका, तिथे काम सुरू आहे. आणि मग तो मुद्दामच त्या बायकांना लांबच्या ठिकाणी पाठवतो जेणेकरून त्या लवकर फॅक्टरीत पुन्हा येऊ नये. आणि मग त्यानंतर त्या बायका गेल्यावर तो रमेश पुन्हा नीलमला एकट्यात गाठतो आणि तिला त्रास द्यायला सुरुवात करतो. ती पळून जाण्याचा प्रयत्न करते, मात्र तो शटर बंद करतो, त्यामुळे नीलम आतमध्येच अडकते. दुसरीकडे अक्षरा देवीचा आशीर्वाद घेऊन फॅक्टरीत जाण्यासाठी निघते. चारुहास सरांची आणि तिचीही भेट होते. चारुहास सर तिला सांगतात की अजिबात घाबरू नको, स्पष्टपणे अधिपतीसोबत बोल आणि त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे तर तुला माहिती आहे ना, मग तू सुद्धा तुझं मन त्याच्यापुढे मोकळं कर. आणि तुम्ही जेवण करत असताना जर त्याने हाताने खायला सुरुवात केली ना तर तू त्याच्या हातावर फटका मार. त्यावर अक्षरा विचारते का बाबा, आणि त्यावर चारुहास सर हसतच म्हणतात कारण तू त्याला घास भरव. आणि ते ऐकून अक्षरा लाजून हो म्हणते आणि मग ती फॅक्टरीत जाण्यासाठी निघते. तर चारुहास सर देवी आईकडे प्रार्थना करत असतात की माझी दोन्ही पोरं साधी सरळ आहेत, आता तू त्यांना एकत्र आणलंच आहे तर त्यांचा संसारही मार्गी लाव. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.